नमस्कार मित्रांनो. ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च या दरम्यान झालेला असेल, त्यांच्याकरता सप्टेंबरचा जो महिना आहे, हा अतिशय खास असणार आहे. जीवनामध्ये उलथापालथ निश्चितच होणार आहे. आता ही जी उलथापालथ आहे, ही चांगली आहे की वाईट आहे, शुभ आहे की अशुभ आहे आणि नेमके कोणते निर्णय घ्यायला हवेत? या तारखांदरम्यान जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जे जातक आहेत, त्यांच्याकरता 12 राशींचं जे राशीफळ आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असेल? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू, की ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान आहे, अशा पुरुष ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. तर साधारणतः असे जे पुरुष आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की अतिशय चांगली असेल, अतिशय शुभ फलदायी अशी असेल, ती म्हणजे लाभाच्या संदर्भात. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात चांगली असणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे जे लाभ आहेत, अशा ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील, त्याचा लाभ तुम्हाला दीर्घकालीन घ्यायचा आहे की नाही? म्हणजे असे जे लाभ किंवा अशा काही संधी तुम्हाला येतील, त्या संधी दीर्घकालीन आहेत की नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भात अशा प्रकारच्या संधी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. अशी नोकरी असेल किंवा असे काही बिझनेस अपॉर्च्युनिटी असेल, की जे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात लाभ दाखवतील. परंतु इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे, की हे लाभ दीर्घकालीन टिकणारे आहेत की नाही, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले थोडेफार त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. बाकी जर का सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला निश्चित मिळणार आहेत. यानंतर जे स्त्री वर्ग आहे त्यांच्याकरता सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. मात्र जर का तुम्ही वर्किंग असाल तर तुमच्यासाठी सुद्धा काही चांगल्या अपॉर्च्युनिटी किंवा संधी या दरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या कालावधीमध्ये निश्चित मिळतील. परत हीच गोष्ट महत्त्वाची आहे, की ही जी संधी आहेत किंवा या ज्या संधी तुम्हाला कामाच्या संदर्भात किंवा बिझनेसच्या संदर्भात मिळतील, या दीर्घकालीन टिकणाऱ्या आहेत की नाही, हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं राहील. अर्थात तुम्हाला वेगळं काही सांगायचं गरज नाही, कारण तुम्ही बुद्धिमान आहात किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करता नीट सखोलपणे विचार करता आणि थोडंसं प्रॅक्टिकल लेव्हलला विचार करता. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर त्यामुळे तुमचे जे निर्णय आहेत ते चुकणार नाहीत याकडे लक्ष द्या. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या साथीला गुरुसुद्धा आहे. गुरुचं बळ हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं राहील. त्याच्यामुळे आलेल्या संधी ह्या बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह असणार आहेत. तरीसुद्धा काही गोष्टींकडे, काही प्रॅक्टिकल गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. आता आपण थोडी चर्चा करू, की ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान आहे, अशा 12 राशींच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकरता गोष्टी नेमकी कशा प्रकारच्या असतील, आपण यामध्ये थोडंसं सटीकपणे काही गोष्टी अनुभवणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू मेष राशीबद्दल. तर ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान आहे आणि ज्यांची रास मेष आहे, त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. मला ठाऊक आहे, की गेल्या काही महिन्यामध्ये कालावधी अजिबात चांगला नव्हता, गोष्टी अजिबात व्यवस्थित होत नव्हत्या आणि गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टींचा जो गुंता आहे, हा आणखीनच वाढला होता, खास करून तुमच्या पैशाच्या संदर्भात. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही केल्या, की ज्या तुमच्या विरोधातच गेल्या. अर्थात 7.5ची चाहूल याला तुम्ही म्हणू शकता. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अशा काही स्ट्रेसमुळे थोडे जास्तच जाणवले. तर या बाबतीत हा जो महिना आहे किंवा ही जी तुम्हाला संधी मिळणार आहे, ती खूप चांगली असणार आहे. किंवा जे काही आर्थिक संदर्भातले त्रास तुम्ही बघितलेले असेल, त्याच्यातून बाहेर पडण्याचा एक चांगला मौका तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. तर अर्थातच या संदर्भात थोडासा तुम्ही विचार केला तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित होणार आहेत. काळजी करू नका, याच्यातून तुम्ही निश्चित बाहेर पडा. परंतु जी काही संधी तुम्हाला मिळेल त्याचा योग्य तो विचार करणं गरजेचं राहील आणि योग्य तो निर्णय घेणं गरजेचं राहील. तुमची मोठी भाऊ किंवा बहिणी यांच्याबरोबर थोडंसं वादविवादाचे प्रसंग किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण सुद्धा या दरम्यान तयार होऊ शकेल. तर त्या बाबतीत सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू वृषभ राशीबद्दल. म्हणजे जर का तुमचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची वृषभ रास असेल, तर अतिशय उत्तम अशा प्रकारची लाईफटाईम ची ज्याला आपण संधी म्हणतो किंवा अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकेल तुमच्या कामाच्या संदर्भात. म्हणजे अशा प्रकारच्या काही तुमच्यासमोर गोष्टी येतील, की ज्या तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असतील. त्याचा तुम्ही निश्चित फायदा घेऊ शकाल. अर्थात तुमची जी रास आहे ही सुद्धा अतिशय विचार करणारी रास आहे. विचाराने पुढे जाणारी रास आहे. तर अर्थातच अशी ज्या काही संधी असेल त्याचा नीट विचार करा, ग्राउंड लेव्हलला विचार करा, ट्रान्सपरन्सी ठेवा,
की जेणेकरून तुम्ही घेतलेला म्हणजे तात्पुरता विचार करू नका. अर्थात मिळणारा जो लाभ आहे तो तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच असणार आहे. इथे एकच गोष्ट आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील, त्यांच्याकडून थोड्याफार तुमच्या विरोधात काही कागाळ्या केल्या जातील. या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. मात्र संधी तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारची मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. अर्थातच गेल्या साधारण 1 महिन्यामध्ये आर्थिक व्यय थोडा जास्तच झाला होता. परंतु तुमची जी रास आहे, हे आर्थिक व्यय जरी होत असेल, तरी नीट विचार करूनच आर्थिक व्यय किंवा खर्च करणारी रास आहे. आता या महिन्यामध्ये येणारी जी अपॉर्च्युनिटी ही निश्चितच तुम्हाला उत्तमच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर तुमच्याकरता गुरुचं बळ हे अतिशय उत्तम असणार आहे आणि येणारी संधी ही एवढी चांगली असणार आहे की गेल्या काही महिन्यामध्ये जर का तुम्ही एखाद्या कामाबद्दल विचार करत असाल, मग ते काम कुठल्याही क्षेत्रातलं असेल, रिलेशनशिपबद्दल असेल, कामाच्या संदर्भात असेल किंवा अन्य काही, तर त्या संदर्भात ती जी कामं, ती जी तुमची इच्छा आहे, ती इच्छापूर्ती ही अनपेक्षितपणे पूर्ण होण्याची शक्यता या महिन्यात बऱ्याच प्रमाणात राहील. खास करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिने तुमच्यासाठी खूपच चांगले आहेत. तर त्या संदर्भात तुम्हाला काही चांगल्या संधी निश्चित मिळतील आणि तुम्ही जे काही स्ट्रेस, जे काही टेन्शन किंवा ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्याच्यातून बाहेर येण्याचं एक उत्तम तुम्हाला संधी असणार आहे आणि त्याचा तुम्ही निश्चित फायदा घेणार आहात. अर्थात गुरु तुमच्या राशीत असल्या कारणामुळे गुरु हा जो ग्रह आहे, हा तुमचे जे निर्णय आहेत योग्य दिशेनेच देईल. अर्थातच हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे किंवा योग हा जो तुम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे, हा उत्तम असणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण तुमच्यासाठी असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू कर्क राशीबद्दल. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जर का तुमचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल आणि तुमची रास ही कर्क रास असेल, तर आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास येतील की ज्याचं रिझनिंग समजणार नाही, ज्याचं कारण समजणार नाही. आणि जर का तुम्ही आधीपासूनच आरोग्याच्या व्याधीने काही त्रस्त असाल, तर या दरम्यान त्या गोष्टी थोड्याशा मोठ्या पातळीपर्यंत जाऊ शकेल. लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय गरजेचं राहील. गेल्या साधारण 1.5-2 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुमचं फिरणं झालेलं होतं किंवा तुमचे निर्णय सुद्धा चुकलेले होते. चुकीचे निर्णय काय तर तुमची जे असतात तशी करत नाही, कारण प्रॅक्टिकल रास आहे. तरी सुद्धा काही निर्णय चुकीचे होते एवढं मात्र निश्चित. आणि थोडीशी धावपळ, दगदग, मेहनत सुद्धा अनावश्यक अनाठाई जास्त झालेली होती. या महिन्यामध्ये आरोग्या संदर्भातले त्या बाबतीमध्ये काही त्रास डोकं वर काढू शकतील. चुकीची इन्व्हेस्टमेंट करणं, काही नवीन कामाची सुरुवात करणं, ह्या गोष्टी अजिबात या दरम्यान करू नका. कारण गुरुचं बळ सुद्धा तुम्हाला नाहीये. तर या संदर्भात थोडंसं तुम्हाला सावध राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू सिंह राशीबद्दल. म्हणजे जर का तुमचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची सिंह रास असेल, काळजी घ्या वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दलचे तर असे थोडे जास्तच प्रमाणात डोकं वर काढू शकतील आणि त्याच्या मागचं जे कारण असेल ते अतिशय सिंपल असेल, असेच नगण्य नसेल, परंतु या कालावधीमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये ते मोठं वाटायला लागेल, ठळक वाटायला लागेल. ते असणार आहेत गैरसमज. अर्थात हे गैरसमज होते हे नंतरच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. परंतु आता भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र तुमच्या नातेसंबंधाबद्दल घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. याकडे लक्ष द्या. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मला माहिती आहे की साधारण गेल्या मार्चपासून गोष्टी तुमच्यासाठी अतिशय कॉम्प्लिकेट होत आहेत, खास करून आर्थिक संदर्भात. गेल्या 1 महिन्यामध्ये सुद्धा आर्थिक बाबतीत जास्तच प्रमाणात आर्थिक व्यय होणं, निर्णय चुकणं, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, असे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. तर अर्थातच या महिन्यामध्ये थोडीशी ते कळ काढणं गरजेचं राहील. थोडंसं संयम दाखवणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेट होऊ शकतील. अर्थात यामध्ये बदल होणार आहे. जर का तुम्ही थोडासा धीर धरला, थोडासा पेशन्स दाखवला, तर ऑक्टोबरपासून या गोष्टीमध्ये निश्चित बदल होणार आहे. परंतु आत्ता जाऊन गोष्टी काही अशा करू नका की ज्याचे परिणाम तुम्हाला येत्या काही महिन्यामध्ये भोगावे लागू शकतील. तुमची जी रास आहे ही लघु 7.5 मधून चाललेली आहे. तर साधारणतः मार्च महिन्यापासून तुम्ही 7.5 सारखे अनुभव सुद्धा घेतलेले असतील. तर या संदर्भात थोडेसे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू कन्या राशीबद्दल. म्हणजेच जर का तुमचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची कन्या रास असेल, तर अर्थातच गेल्या 1-1.5 महिन्यापासून गोष्टी खूपच तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहात. म्हणजे एकटा एवढा ॲक्टिव्हनेस कधी दिसत नाही, परंतु तुम्ही ॲक्टिव्ह झाले आहात. फिरणं वगैरे जास्त आहे. मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत. मनात विचारांचा कोलाहल माजलेला आहे. निर्णय काय घ्यायचे ते कळत नाहीत आणि त्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा खटके 1-1.5 महिन्यात थोडे जास्त जोडत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास थोडे जास्तच जाणवत आहेत.
आता या महिन्यामध्ये नेमकं काय वाढून ठेवलं आहे? आता जसं सांगितलं, की 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान जन्म असून जर का तुमची कन्या रास असेल, तर फसलं जाणं, फसवलं जाणं, गोष्टी मिसगाईड होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडे डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले अपॉर्च्युनिटी काय बरोबर आहेत, की चांगले आहेत, की वाईट आहेत, हे तुम्हाला ठरवणं थोडंसं गरजेचं राहील. गोष्ट का महत्त्वाची आहे? कारण अशा सुद्धा अपॉर्च्युनिटी येतील, की ज्या तात्कालिक असतील, टेम्पररी असतील, तेवढ्या वेळेपुरत्या असतील. जर का तुम्ही त्या घेतल्या, तर पुढे जाऊन तुम्हाला वाटेल, की आपण घेतलेले निर्णय किती चुकीचे होते. याकडे लक्ष द्या आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पेक्षा थोडंसं कमी याच्या डेझिग्नेशनवरती काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या काही ऑफिस पॉलिटिक्ससारख्या कागाळ्या सुद्धा डोकं वर करू शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तूळ राशीबद्दल. जर का तुमचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल आणि जर का तुमची तूळ राशी असेल, तर अतिशय उत्तम अशा प्रकारची घटना या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी आलेली आहे. म्हणजेच या दरम्यान अर्थात गुरुचं बळ तुमच्या राशीला अतिशय उत्तम आहे. गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत. तर साधारणतः या संपूर्ण याच्यामध्ये अशा काही गोष्टी तुमच्यासाठी होतील, की ज्या अतिशय उत्तम असतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला अनपेक्षितपणे मिळतील. तिथे एकच गोष्ट आहे, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे मात्र गोष्ट थोडीशी वेगळी होऊ शकेल. मिसअंडरस्टँडिंग होणं, गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणं, टोकाच्या होणं किंवा ब्रेकअपपर्यंत गोष्टी जाणं, असे थोडेफार अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास जरी छोटे वाटत असेल, तरी लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. बाकी तुमचे अशा काही काही गोष्टी, की ज्याबद्दल तुम्ही बऱ्याच महिन्यापासून वाट बघत होता, या गोष्टी किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान आहे आणि ज्यांची वृश्चिक रास आहे, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर घरातलं वातावरण हे थोडंसं गढूळ होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध थोडेसे दुरावल्यासारखे वाटतील, गैरसमजामुळे वातावरण आणखीनच तापेल आणि त्यामुळे तुम्ही काही वेगळाच निर्णय घेऊ शकाल. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे. ती म्हणजे जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येतील आणि तुम्ही कदाचित नवीन वास्तू घेऊही शकाल किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी फायनलाइज सुद्धा होतील. चांगल्या संधी सुद्धा तुमच्या समोर येतील, की ज्या पॉझिटिव्ह असतील. मात्र घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू धनुराशीबद्दल. आता धनुराशीच्या संदर्भात ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान असेल, त्यांच्याकरता हा जो संपूर्ण महिना सप्टेंबर हा अतिशय म्हणजे तुम्ही खूपच बिझी बॉडी राहाल. अर्थात तुमच्या राशी कसं करता बिझी बॉडी राहणं किंवा कार्यरत राहणं किंवा भटकंती करणं किंवा प्रवास हे काही नवीन नाही. तुम्हाला ते आवडतात आणि तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील. काही गोष्टींबद्दल थोडासा विचार सुद्धा करावा लागेल. कारण महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला या महिन्यात घ्यावे लागणार आहेत आणि त्याचा प्रभाव परिणाम आयुष्यभर तुमच्या आयुष्यावरती घडू शकेल अशा संदर्भातली वेळ असेल. तर नीट विचार करून गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, की तुमच्याकरता जे गुरुचं भ्रमण सप्तमात आहे, ते खूप चांगलं आहे. त्या अन्वये तुम्ही घेतलेले निर्णय सहसा चुकणार नाही. परंतु बऱ्याच वेळेस कॉन्फिडन्समध्ये जाऊन अति आत्मविश्वासामुळे तुम्ही घाई करता आणि निर्णय चुकीचे घेता. बस इथेच तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण संधी ही तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. अर्थात मिळालेल्या संधीचा लाभ कशाप्रकारे कधी उठवायचा हे मात्र समजून घेणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू मकर राशीबद्दल. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान झालेला आहे, अशा मकर राशीच्या व्यक्तीकरता या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक उलाढाल ही थोडी जास्त प्रमाणे आणि अनपेक्षितपणे होईल. दोन्ही प्रकारे तुम्हाला थोडे अनुभव येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे काही खर्च अनपेक्षित होतील आणि काही लाभही सुद्धा तुम्हाला अनपेक्षितपणे मिळतील. आता याचा समतोल कसा साधायचा हे मात्र तुमच्या हातात राहील. म्हणजेच लाभ सुद्धा होणार आहेत, पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि खर्च सुद्धा होणार आहेत. अर्थात तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे, बऱ्याच प्रमाणात प्रॅक्टिकल आहे. पैसे कधी कुठे कसे खर्च करायचे याचं गणित सहसा तुमचं चुकत नाही. अर्थात गेल्या 5-6 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस आलेला होता, बरेच प्रमाणात तुमचे निर्णय चुकलेले होते, गोष्टी काही वेगळ्या म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या होत होत्या.
त्यामुळे आत्ता नेमकं काय करायचं हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. परंतु जे काही स्ट्रेस खास करून आर्थिक संदर्भात तुम्हाला झालेले असतील, या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये त्या संदर्भात तुम्हाला नेमकं अशी संधी मिळणार आहे किंवा आयडिया येणार आहे, की जी उत्तम असणार आहे. निश्चित तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतर आपण चर्चा करू कुंभ राशीबद्दल. म्हणजेच ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान झालेला असेल, अशा कुंभ राशीच्या व्यक्तींकरता हा कालावधी अतिशय वेगळा असणार आहे. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगली असणार आहे. गुरूचं बळ सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे. आणि गेल्या काही 2-2.5-3 वर्षापासून जे काही त्रास तुम्ही सहन केलेला आहे, त्याच्यापासून बाहेर येण्याची संधी तुम्हाला या सप्टेंबर महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. अर्थात त्याचा वापर कसा करायचा, टेक्निकली त्या गोष्टी कशाप्रकारे हाताळायच्या, हे मात्र तुम्हाला जमायला हवं. तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, कारण सर्व राशीमध्ये सर्वात बुद्धिमान अशा प्रकारची ही रास आहे. थोडंसं प्रॅक्टिकल गोष्टीकडे लक्ष द्या. फॅन्टसीमध्ये अजिबात राहू नका. अर्थात शनीच्या 7.5 गेल्या 2.5-3 वर्षामध्ये फॅन्टसीमध्ये राहिल्यामुळे गोष्टी कशाप्रकारे बदलतात त्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला असेल. तर या संदर्भात थोडीशी तुमचे जे विचार असतील किंवा तुमचे जे निर्णय असतील, ते नीट विचारपूर्वक घेणं थोडंसं गरजेचं आहे. तुम्हाला संधी मात्र निश्चित प्रकारे मिळेल. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहे, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये थोडंसं अविश्वासाचं वातावरण तयार होऊ शकेल. तर इथे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात निश्चितपणे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात किंवा त्या संदर्भित काही चांगले अपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. म्हणजे ज्यांचा जन्म 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान झालेला आहे, अशा मीन राशीच्या व्यक्तींबद्दल सांगायचं झालं तर अर्थात तुमची जी रास आहे ते 7.5 मध्ये चाललेली आहे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये 7.5 म्हणजे नेमके काय, त्याचे अनुभव नेमके कशा प्रकारचे असतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतात. आणि तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहे, हृदयातून विचार करणारी आहे. आणि तशाच प्रकारचे काही अनुभव हे खोलपणे तुम्ही घेतलेले असतील. अर्थात ते अशुभ होते, तुमचे अंदाज सुद्धा चुकलेले असतील. आता या संपूर्ण महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहणं गरजेचं राहील. तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. मग या ते करायचं काय, गोष्टी सरळ सरळ ठेवा. म्हणजे आलेलं अपयश किंवा समोर असलेली परिस्थिती याच्यावरती मात करण्यासाठी थोडंसं कायद्याच्या विरोधात जाऊन किंवा थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी केलात, निश्चितपणे त्या तुमच्या अंगलटी येतील. कारण 7.5 मध्ये घेतलेले निर्णय चुकता. आता या सप्टेंबर महिन्यामध्ये प्रलोभनं तुमच्यासमोर बरीचशी येतील. म्हणजे असे काही निर्णय घेतले तर गोष्टी बरोबर होतील. आतापर्यंत जे त्रास आहे त्याच्यातून मुक्त व्हाल किंवा पुढे येणाऱ्या त्रासाबद्दल तुम्ही वेगळं अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येतील. परंतु ते तितकेसे काही बरोबर नसते. त्यामुळे सरळ सरळ गोष्टी करा. अशा प्रकारची प्रलोभने किंवा अशा प्रकारचे ट्रॅप किंवा सापळे किंवा जाळं हे तुमच्यासाठी असणार आहे. परंतु नीट समोरासमोर गोष्टी किंवा ट्रान्सपरंटली जर का गोष्टी केल्यात तर याच्यातून बाहेर सुद्धा तुम्ही सहजपणे येऊ शकाल. तर मित्रांनो, हे होतं 9 मार्च ते 13 मार्च या दरम्यान ज्यांचा जन्म आहे त्यांच्याकरता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या गोष्टी वेगळ्या प्रकारे होणार आहेत त्या कशा प्रकारच्या असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.